पुरुषोत्तम जगताप, सचिन सातव, किरण तावरे, सुरज काकडे, आमच्या साखर कारखान्याच्या संगीताई कोकरे, किसन तांबे, कैलास गावडे, विलास देवकाते, सौरपाली मलगुंडे, विनायक गावडे, श्री अविनाश देवकाते, दत्तात्रय येळेसर, प्रवीण माने, रमेश देवकाते, किशोर फडतडे, रावसाहेब चोरबळे, लक्ष्मणराव मोहने, मदन कांबळे, सतीश देवकाते, आमचे सहकारी शिवाजी काळे, अशोक पाटील, रविआबा काळे, तानाजी करचे, गुलाबप्पा देवकाते, दिलपजी बलगुंडे, रणजित तावरे, राजेश देवकाते, सर्व जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, सर्व पंचायत समितीचे सदस्य, सर्व संस्थांचे सन्माननीय पदाधिकारी, आज इथे जमलेले गुणवंत विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण युवक आणि युवती, तसेच उपस्थित पालक व विद्यार्थी, अधिकारी वर्ग, पत्रकार बांधव, सर्वच माळेगाव, बारामती, सगळीकडचे नगरसेवक आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, आजचा सोहळा केवळ जयंतीचाच उत्सव नाही, तर कर्तृत्व, शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणेचा हा उत्सव आहे. या पवित्र प्रसंगी नाना देवगते साहेब खूप दिवसाचे माझ्या मागे लागले होते आणि त्यांच्या आग्रहास्तव आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याचा मला आज मनापासून आनंद होत आहे. अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 3 दशकांमधून तिष्कापासून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्सव मोठ्या उत्सवात साजरी करण्यात येत होती, पण आजचा हा उत्सव आदरणीय दादांच्या शिवाय आपण करताना सगळ्यांच्याच मनामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे. आदरणीय दादांना मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरांजली वाहते. आपल्याला माहिती आहे की या उत्सवाच्या सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक बांधिलकी. दरवर्षी गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आपण जी शैक्षणिक मदत देतात, 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि सन्मान करता, तसेच UPSC आणि MPSC सारख्या स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या उत्कृष्ट युवक युवतींचा सन्मान सुद्धा या मंचावरून केला जातो. ही अत्यंत समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. मी सर्वच सन्मानकर्त्या युवक युवतींचं मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते. तसेच या समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान या मंचावरून केला जातो. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ सत्काराचा नसून कर्तृत्वाला सलाम करणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा सोहळा नेहमीच ठरत आलेला आहे. आपण माझाही सत्कार केला. मी आज इथे ऍक्सिडेंटली जरी या पदावर उभी असले तरी सुद्धा आदरणीय दादांचा आशीर्वाद आणि तुम्हा सगळ्या बारामतीकरांची साथ आहे म्हणून आज मी इथे उभारण्याचं धाडस केलेलं आहे. नाना देवगतेंनी माझ्यासाठी बरेच गौरव उद्गार काढले. खरं सांगायचं तर अहिल्यादेवी, रमाबाई तसेच जिजाऊ माता ह्या महान स्त्रिया होऊन गेल्या. खरं तर त्यांचं कार्य, त्यांचा त्याग, त्यांनी दिलेलं योगदान आणि त्यांनी केलेली देशाची सेवा हा तर खरा अमूल्य ठेवा आहेच, पण त्यांची बरोबरी मला नाही वाटत की कोणी करू शकेल. पण आज तुम्ही दिलेले प्रेम, तुम्ही दिलेला आधार आणि दादांशिवाय जी पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढण्यासाठी तुम्ही सर्वांनी दिलेलं धाडस हे माझ्यासाठी खूप मोठं आहे.
आणि म्हणूनच मी या तुमच्यासमोर आज एक जबाबदार व्यक्ती म्हणून उभी आहे. इथूनही आदरणीय दादांची अनेक स्वप्न अधुरी आहेत. आपण बारामतीत कुठेही गेलं तरी प्रत्येक ठिकाणी दादांच्या आठवणीशिवाय दुसरं काही नाहीये. या सभागृहाला सुद्धा आदरणीय दादाने निधी दिला होता आणि आज आपण त्याच सभागृहामध्ये सगळेजण जमलेलो आहोत. बारामती मधला असा एकही कानाकोपरा किंवा महाराष्ट्रातलं एखादं मंदिर, एखाद्या चांगल्या गोष्टी दादांशिवाय झाल्यात असं नाही. त्यामुळे दादा सर्वत्र आहेत, आपल्यामध्येच आहेत आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांची साथ हीच माझ्यासाठी मोठी आहे. आपल्या सगळ्यांना म्हणून दादांनी जे अर्धवट स्वप्न सोडलेली आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे. आणि तुम्ही दिलेला मान सन्मान हा मी बारामतीकरांचाच आहे असं समजते. त्यामुळे मी आपल्याला तुम्ही जो मला सन्मान दिला त्याबद्दल मी आपली सगळ्यांची ऋणी आहे. आपल्याला माहिती आहे की बारामतीच्या या सूर्यनगरी परत उभारलेलं हे सगळं आपलं हॉस्टेल आणि हे वसतिगृह हे प्रतिष्ठानच्या समाजसेवेचं जिवंत उदाहरण आहे. आपल्याला माहिती आहे की ही वास्तू सुद्धा अजितदादांमुळेच उभी राहिलेली आहे आणि या सर्व उपक्रमांमध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना देवकाते यांचं समर्पित नेतृत्व व त्यांच्या सहकार्याचं सातत्यपूर्ण परिश्रम आहे. त्यांनी जी सामाजिक कार्याची ज्योत अखंड तेवढ ठेवलेली आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. आज या प्रतिष्ठानच्या वतीनं महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून माझा जो सन्मान करण्यात आला, हा सन्मान केवळ सत्कार नाही तर माझ्या कुटुंबियांनी माझ्या माणसांनी दिलेला प्रेमाचा आशीर्वाद आहे आणि हा सन्मान माझी जबाबदारी अधिक वाढवणार आहे. यंदाचा हा उत्सव एक वेगळ्याच भावनेने साजरा होत आहे आणि आपण सगळेजण आदरणीय दादांच्या आठवणीमध्ये अगदी भावुक झालेलो आहोत. अजितदादा नसले तरी त्यांनी दिलेली प्रेरणा, त्यांनी रुजवलेले संस्कार आणि समाजासाठी जगण्याची त्यांनी दिलेली प्रेरणा आणि मार्ग आजही आपल्याला दिशा देत आहे आणि दिशा देत राहील. आदरणीय दादांनी शिक्षण, समाजसेवा आणि गुणवत्तांचा सन्मान या मूल्याचं नेहमीच सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. मला खात्री आहे की अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठान ही परंपरा यापुढेही अशीच चालू ठेवल आणि ताकदीने पुढे नेईल. त्यांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये काही अडीअडचणी असतील तर दादांप्रमाणेच आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी उभे आहोत. पुण्यश्लोक धर्मात अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यात कारभारातून न्याय, सत्ता, लोककल्याण, पारदर्शकता आणि जनसेवेचा आदर्श निर्माण केला. सत्ता म्हणजे अधिकार नाही तर जबाबदारी असते की त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेला आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत महिलांचे सक्षमीकरण, शिक्षणाचा प्रसार, दुर्बल घटकांचे उत्थान आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी त्यांच्या मार्गावर पाऊल टाकतच सातत्यानं कार्यरत राहील अशी ग्वाही आपल्याला या मंचावरून देते. आज ज्यांचा सत्कार होते त्यांनी हा सन्मान अंतिम ध्येय समजू नये की तर त्यांच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे. आपल्या ज्ञानाचा, कर्तृत्वाचा आणि यशाचा उपयोग आपण सगळेजण समाजासाठी जरूर करा. तुमच्या यशातून अनेकांना प्रेरणा मिळाली पाहिजे, असं वागलं पाहिजे आणि हेच या सत्काराचं खरं सार्थक ठरेल. अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना देवकाते पाटील, प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या उपक्रमाशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तींचे मी मनापासून आभार मानले. आज आमचे सहकारी भरणे मामा यांनी आपलं भाषण एक आध्यात्मिक भाषणासारखं मला आज त्यांनी सगळ्यांना संदेश दिलेला वाटतो. कारण त्यांनी आनंदी राहा, आनंदी जगा असं राजकारण विरहित आपल्याला संदेश दिलेला आहे आणि नक्कीच हा वेगळा संदेश नक्कीच आपण त्यांना ठेवला पाहिजे.
कारण अलीकडे पाहिजे माहिती आपल्याला माहिती आहे की इतक्या धागधतीच्या जीवनामध्ये आनंद लोक विसरून चाललेले आहेत आणि त्याचा नक्कीच हा संदेश सर्व उपयोगी होईल. त्यांनी नुकतंच महिला सक्षमी धोरण विधेयक मांडलं आणि ते माझ्या महिला बहिणींसाठी, तळागाळातल्या शेती काम करणाऱ्या सगळ्याच महिला भगिनींसाठी अत्यंत उपयोगाचं हे विधेयक असणार आहे. तिला शेतकरी म्हणून सन्मान मिळणार आहे आणि ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि असंच काम या सरकारमार्फत होत राहील. आम्ही सगळेजण आपापल्या जबाबदारीनं अनेक गोष्टी करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. मला या अत्यंत चांगल्या कार्यक्रमासाठी नाना देवगदाने त्यांच्या सहकार्याने इथे बोलवलं. परत एकदा सन्मानार्थी सर्वच विद्यार्थ्यांचं, नागरिकांचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.